आणखीनच याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये आणि या पत्रकार परिषदेत नेमक्या काय काय ते भाष्य करतायत याकडे देखील लक्ष असणार आहे। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला दुपारी मिळू शकेल। आपण बघतोय या सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे। शरद पवार यांची आज मुंबईत पत्रकार परिषद आपल्याला माहिती आहे। याआधी त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची देखील भेट घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून आज पुन्हा ते पत्रकार परिषद घेत आहेत। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, पुन्हा एकदा शरद पवारांची पत्रकार परिषद होणार आहे, त्यामुळे निश्चितच त्याच्याबद्दल उत्सुकता कायम आहे। नक्कीच रेणुका, आपण जर पाहिलं तर शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट झाल्यानंतर शरद पवारांनी पत्रकारांना सांगितलं होतं की मी पुन्हा या ठिकाणी सोनिया गांधी यांना भेटणार आहे। आज राज्यातले सर्व जे नेते आहेत राष्ट्रवादीचे त्यांना शरद पवार आता थोड्याच वेळात भेटतील आणि त्यानंतर कदाचित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांना देखील भेटतील आणि त्यानंतर इथे पत्रकार परिषद होईल। या 48 तासात सरकार स्थापन करायचं असल्यामुळे शरद पवारांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलंय, कारण जीही भूमिका इथे सकारात्मक या नकारात्मक सरकार स्थापनेच्या संदर्भात पवार घेतील त्यानंतर राज्यातील चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल हे स्पष्ट दिसतंय। धन्यवाद प्रफुल्ल, या माहितीबद्दल। आपण बघतोय दुपारी ही पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यामुळे याविषयी निश्चितच उत्सुकता असणार आहे। महाराष्ट्रात एकीकडे शिवसेना भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि सत्ता स्थापन होण्याचा तिढा वाढतोय। हा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली। महाराष्ट्रात सरकार भाजप शिवसेना महायुतीचंच स्थापन करण्यासाठी त्यांनी नितीन गडकरींची भेट घेतली आणि गडकरींनी उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी असं आठवलेंनी गडकरींना सुचवल्याचं कळतंय। नवी दिल्लीमध्ये ही भेट झाल्याचं कळतंय। आता एक तर माझं दोन्ही पक्षाला असं आव्हान आहे की शिवसेनेने केलेल्या काही मागण्यांचा विचार बीजेपीने करावा आणि जर आपल्याला मुख्यमंत्री देणं शक्य नसेल तर उपमुख्यमंत्रीपद द्यावं, अर्ध्या मंत्रिपदाच्या जागा त्यांना द्याव्यात। आणि त्यामुळं माझं शिवसेनेला आव्हान आहे की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत अशा पद्धतीचं गठबंधन करणं हे अननॅचरल अशा पद्धतीचं गठबंधन आहे आणि त्यामुळं आपण त्यांच्या पाठिंब्याचा विचार करून या ठिकाणी सत्ता स्थापन करणं म्हणजे ते अल्पकाळात सत्ता राहणार आहे। म्हणून 5 वर्ष सरकार चालवायचं असेल तर बीजेपी आणि शिवसेनेने एकत्र आलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे। आणि राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक होते। दिल्लीमध्ये संध्याकाळी 6 वाजता केंद्रीय मंत्री परिषदेच्या या बैठकीत पंतप्रधान मोदी राज्यातल्या राजकीय स्थितीवर नेमका काही निर्णय घेतात का हे बघणं महत्त्वाचं असेल। 4 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह जवळपास 40 मिनिटं चर्चा केली होती आणि त्यानंतर आज पहिल्यांदाच अमित शहा आणि नरेंद्र मोदी अशी भेट होणार आहे।